हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. सगळ्यांना माझा नमस्कार. प्रांजूची स्कॉलरशिपची मॉडेल एक्झाम होती म्हटल्यानंतर मग तिला घेऊन गेले होते. पेरांब्रापासून बाहेर आहे 6 ते 7 किलोमीटर. नच्चाड असं काहीतरी स्कूलचं नाव होतं. आणि सकाळी 8:30चा हा व्ह्यू आहे. 8:30-9 वाजले होते. साईडचं एवढा छान असा व्ह्यू वाटत होता ना, खूप छान दिसत होतं. म्हटलं तुमच्यासोबत थोडंसं शेअर करून मी थोडंसं शूट केलं. ह्या माझ्या आता मल्याळी फ्रेंड आहेत. आणि ही मी कच्च्या फणसाची भाजी बनवायला घेतली होती केरळच्या पद्धतीने. म्हणजे ही भातासोबत पण छान लागते, आपल्या चपातीसोबत पण छान लागते. हे छोटंसं फणस असतं त्यावेळेसच म्हणजे बनवायला येते. त्याच्यामध्ये अजून बी वगैरे काही तयार झालेले नाहीत. मग त्याचं 2 भाग केले अगोदर. ते जरा जास्तच वरती कठीण असते त्याचं कवच, ते पटकन निघतच नव्हतं. बराच वेळ गेला ते काढण्यासाठी. आणि ते काढून मग असे मोठे मोठे तुकडे करून घेतले आणि थोडंसं साईडला ठेवून दिलं, कारण जास्ती होईल म्हटलं, एवढ्याची काही गरज नव्हती. मग ते 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतले. ते चिरल्यानंतर ते थोडेसे असे काळपट पडतातच. त्याच्यातून असा ते चिकट भरपूर निघतं फणसामधून. नंतर धुवून त्याच्यामध्ये थोडंसं हळद, मीठ आणि लाल तिखट असं घालून 2 ते 3 शिट्ट्या कराव्या लागतात कुकरमध्ये. थोडासा शिजायला वेळ जातो. 3 शिट्ट्या करून घेतल्या, कुकर लावून दिला. आणि हे धनं थोडंसं भाजून घेतलं होतं, कारण धण्याची पूड घरात बनवलेलं कसं वास येतो चांगला, पॅकेटच्याला एवढा वास येत नाही. मग मी भाजून असं बारीक करून ठेवते मिक्सरमध्येच. मग ते भाजून साईडला काढलं. आणि नंतर मग भाजीसाठी त्याच्या फणसाच्या भाजीसाठी हे नारळ भाजायला ठेवून दिला. ओला नारळ किसून घेतला होता. थोडंसं चमंदी पण बनवायची होती आणि सुक्या भाजीसाठी पण थोडा पाहिजे होता. आणि थोडासा पातळ भाजीसाठी असा ना हे करून घेतला. खोबरेल तेल टाकून ना नारळ असा पूर्ण कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा. आणि फणस शिजलं होतं तोपर्यंत त्याच्यामध्ये कांदा एक उभा चिरून, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि हे धण्याची पूड घालून घेतली. शेजारच्या चेची आल्या होत्या, बसल्या होत्या, त्यांचा नातू खेळत होता कृष्णासोबत म्हटल्यानंतर. मग त्या म्हटल्या, थांब मी पण तुला थोडीशी म्हणजे दाखवते. त्यांच्याकडूनच मी ही सगळ्या इकडच्या पद्धतीच्या भाज्या बनवायला शिकलेल्या आहे. मग असं काही करायला लागली त्यांना विचारून की येतात म्हणजे बरोबर व्यवस्थित कसं करते बघण्यासाठी. ते म्हणल्या त्यांची हलवायची पद्धती वेगळी बघा, त्या कसं हलवतात, आपली थोडीशी वेगळी. खोबरं भाजताना पण त्याच्यामध्ये थोडंसं जिरं, लसूण थोडासा, कढीपत्ता आणि ती इकडे छोटे कांदे भेटतात ते 2-3 कांदा असं त्याच्याबरोबर भाजून घेतलं. आणि हे वरून थोडासा चिकन मसाला टाकला. आणि हे कांदा आधी फणस शिजवून घेतलं हळद मीठ तिखट टाकून, आणि नंतर मग कांदा ते बाकीच टाकल्या. प्रत्येक 5 मिनिट असंच प्लेट झाकून शिजवून घ्यायचं. परत जास्त वेळ काही नाही शिजवायचं, कांदा शिजला जातो लगेचच. छान चव लागते. सेम म्हणजे चिकन करी असते का नाही इकडची, केरळमध्ये भातासोबत करतात तशीच. आणि नंतर मग नारळ वाटून ते भाजलेलं खोबरं सगळं बारीक असं वाटून घेतलं, थोडंसं पाणी घालून. आणि ते वाटण घातल्यानंतर एक उकळी फक्त काढायची, नंतर जास्त वेळ नाही शिजायचं, कारण सगळे मसाले भाजलेले आहेत व्यवस्थित त्याच्यामुळं. आणि जास्त पातळ नाही करायची ही भाजी. आणि भातासोबतच्या इकडच्या भाज्या ना अशाच असतात, अगदी घट्ट अशा, तशाच त्या खायला चांगल्या वाटतात. आपल्या चपातीसोबत हे कसं पातळ रस्सा भाजी चांगली वाटते, पण ह्याच्यासोबत नाही भातासोबत चव लागत. पण ही भाजी चपातीसोबत पण चांगली लागते आणि भातासोबत पण चांगली लागते. 5 मिनिट एक नंतर असंच शिजवून घेतलं.
त्या भाजी होईपर्यंत नंतर गेल्याच नाहीत त्यांनीच, म्हणजे हे केलं सगळंच. आणि वरून मग परत फोडणी घालायला तेलामध्ये थोडीसं मोहरी टाकली, खोबरेल तेलाचाच वापर करायचा. आणि मग कांदा एक बारीक कट करून घेतला, तो पूर्ण म्हणजे कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा. कांदा भाजत आल्यानंतर मग कढीपत्ता टाकतात. आपण काय करतो, मोहरी टाकली की अगोदर कढीपत्ता टाकतो. इकडच्या ह्याच्यात कढीपत्त्याचा वापर जास्त करतात. आणि वरून फोडणी घालून 1-2 मिनिट झाकून ठेवायचं आणि नंतर मग उघडून मिक्स करून घेतलं तरी चालतं. प्रांजूला जास्त आवडती भाजी फणसाची आणि बिगर केमिकलचं आहे, कोणताही केमिकलचा वापर नाही त्याला. आणि भरपूर असं प्रोटीन भेटतं फणसामधून. आता हे कच्चे फणस आले आहेत भाजी बनवायसाठी, नंतर पिकलेले पण चालू होतात. आणि असा होता आजचा मेनू. सोयाबीन फ्राय केलं होतं, बीटची सुकी भाजी, ताक बनवलं होतं कढीपत्ता, मिरची, आलं घालून, आणि चमंदी, पापड, मीठ. आणि दुसरी ह्याची भाजी होती वेळेरीची, ती शेजारच्या चिचीने दिलेली होती. कृष्णाच्या स्कूलमध्ये कृष्णाचा डान्स होता, असा ग्रुप डान्स. आवाज नंतर मीट केला होता, कारण आवाज दिला की कॉपीराईट येते. 5-7 सेकंदापर्यंत देऊ शकतो, नाही गाणं तसंच ठेवलं तर मग व्हिडिओला कॉपीराईट येते परत. छान डान्स केला मुलांनी. लिपसिंग पण करत होता तो, त्याला डान्सचं आवड आहे. चला तर मग कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.